महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 साठी जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये आपण पाहणार आहोत की कोणकोणती पदं आहेत आणि किती वॅकन्सीज आहेत. तर टोटल 5 प्रकारची पदं याच्यामध्ये भरली जाणार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं याच्यात सगळ्यात जास्त वॅकन्सी आहेत ते आहे पोलीस शिपाई म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल यांची 12,624 पदं आहेत आणि पोलीस शिपाई वाहन चालक याची 515 पदं आहेत. तर पोलीस शिपाई SRPF साठी 1566 पदं आहेत आणि पोलीस बॅट्समन याच्यासाठी 113 पदं आहेत. पोलीस कारागृह शिपाई म्हणजे प्रिझन कॉन्स्टेबल याच्यासाठी 554 पदं आहेत. अशी एकूण 15,300 पदं या भरतीमध्ये जाहिरातीमध्ये निघालेली आहेत. आता याच्यासाठी म्हणजे ह्या प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे किंवा शारीरिक पात्रता काय आहे ते आपण बघूया. शैक्षणिक पात्रता आहे पोलीस शिपाई पदासाठी पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई SRPF आणि कारागृह शिपाई याच्यासाठी फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे आणि पोलीस बॅट्समन साठी 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता बघा उंची असणार आहे 165 सेंटीमीटर पेक्षा जास्त असली पाहिजे. पुरुषांची आणि महिलांची 155 सेंटीमीटर पेक्षा जास्त असली पाहिजे. त्याच्यानंतर छाती जी आहे ती न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा जास्त असली पाहिजे. त्याच्यानंतर शारीरिक परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये रनिंग असणार आहे. एक लॉंग रनिंग आहे आणि एक शॉर्ट रनिंग. धावणी मोठी आणि धावणी लहान असं 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पुरुषांसाठी 1600 मीटर आहे लॉंगसाठी आणि शॉर्टसाठी 100 मीटर आहे. महिलांसाठी 800 मीटर आहे लॉंगसाठी आणि 100 मीटर शॉर्टसाठी आहे. त्याच्यानंतर गोळाफेक असणार आहे. ते 15 गुण असतील त्याला आणि लॉंग रनिंगसाठी आपल्याला 20 गुण मिळणार आहेत. त्याच्यानंतर शॉर्ट रनिंगसाठी 15 गुण असणार आहेत. असे टोटल याच्यासाठी शारीरिक परीक्षा जी असणार आहे ती 50 मार्कांची असणार आहे. त्याच्यानंतर वयाची अट बघूया. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतचं वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये मागास प्रवर्ग 5 वर्ष सूट असेल म्हणजे जे जे कॅटेगरीनुसार सवलती आहेत गव्हर्नमेंटच्या त्या असणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आणि कारागृह शिपाई या पदासाठी 18 ते 28 वर्ष पात्र असतील. पोलीस शिपाई वाहन चालकसाठी 19 ते आणि इथं फक्त कमी जे वय आहे ते 18 आहे. शिपाई त्याच्यानंतर बॅट्समन आणि कारागृह शिपाई याच्यासाठी 18 वयापासून सुरुवात होते आणि पोलीस शिपाई वाहन चालकसाठी मात्र 19 वर्षापासून सुरुवात होणार आहे ते 28 वर्षापर्यंत आहे. पोलीस शिपाई SRPF साठी 18 ते 25 वर्ष असेल आणि नोकरीचं ठिकाण पूर्ण महाराष्ट्र असणार आहे. फी जी आहे हा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन फी जी आहे ती ओपन साठी ₹450 आहे आणि मागासवर्गीय म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच जे मागासवर्गीय असतील ते ₹350 फी असणार आहे. आता प्रत्येक जिल्ह्यानुसार किंवा ज्या ज्या ठिकाणी भरती आहे त्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी आहेत ते कसं चेक करायचंय ते बघूया. कारण पोलीस भरतीमध्ये आपल्याला प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी PDF दिलेली आहे आणि म्हणजे कंबाईन जाहिरात दिलेली नाही. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यासाठी आपल्याला सेपरेट PDF ओपन करावी लागते आणि तिथून कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे आपल्याला समजतं. आता ती PDF कशी डाउनलोड करायची आहे ते बघूया. महाराष्ट्र पोलीस भरतीची ही वेबसाईट आहे. पोलीस रिक्रुटमेंट 2025 MHAIT.org या वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला ऍडव्हर्टाइज म्हणजे जाहिरात येणार आहे. पद सिलेक्ट करायचं आहे. जर समजा तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा बघायच्या असतील, कोणत्या जिल्ह्यासाठी किती आहेत, तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे किंवा ड्रायव्हरसाठी बघायचे असेल तर ड्रायव्हरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर पोलीस कॉन्स्टेबलचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं सिटीची नावं येतील. आपल्याला कोणत्या सिटीसाठी फॉर्म भरायचा आहे ती सिटी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर इथे डाउनलोडचा ऑप्शन येईल म्हणजेच PDF डाउनलोड करायचे आहे आणि त्या PDF मध्ये आपल्याला पूर्ण त्या जिल्ह्यासाठी म्हणजे पुणे सिटीसाठी किती वॅकन्सीज आहेत कॅटेगरीनुसार ते आपल्याला दिसून येईल. आता हे मुंबई पोलीसचं आपण डाउनलोड केलं होतं
इथं ठिकाण दिलेलं आहे मुंबई आणि इथं मुंबईसाठी जी पदं दिलेली आहेत ती 2459 पदं जी आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे कास्टनुसार. म्हणजे कास्ट असेल किंवा इतर जे आरक्षण आहे, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या इथं सगळ्या दिलेल्या आहेत. हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणानुसार तुम्हाला पी-डी-एफ सर्च करायची आहे. पी-डी-एफ मिळून जाईल. आता जशी ही मुंबईसाठी आहे तसं ठाणे सिटीसाठी इथं ठाणे सिटीचं दिलेलं आहे. 654 पदं आहेत ठाणे सिटीसाठी. हे प्रत्येक सिटीसाठी. आता हे पुणे शहरसाठी आहे. तर ही पदं अशी दिलेली आहेत. प्रत्येक सिटीसाठी वेगवेगळी पी-डी-एफ जी आहे ती तुम्हाला डाउनलोड करून तुमच्या तुम्ही ज्या कास्टमध्ये असाल किंवा ओपनमध्ये असाल त्यानुसार ज्या प्रवर्गात तुम्ही असाल त्यानुसार तुम्हाला ही पदं चेक करायची आहेत. तर ही अशा पद्धतीने पी-डी-एफ डाउनलोड करून आपण चेक करू शकतो. फॉर्म भरण्यासाठी सुरुवात 1 तारखेपासून होईल. त्यानंतर 30 नोव्हेंबर ही लास्ट डेट असणार आहे फॉर्म भरण्याची.